नाही ऍव्हरेज एक समान निघणार आहे. हा ना. टेक्नॉलॉजी लोक 1-2 एकरावर युज करतात. आम्ही काही न मागे पुढे न बघता आम्ही फक्त कंटेंट अनालिसिस केलं आणि एका वेळेस सर्व जो जितका माझा हरभरा पेरा केलेला आहे 15 एकर पुराच्या पुरावरती प्लॉट वरती आपण टेक्नॉलॉजी वापर केलेला आहे. आणि पुरा प्लॉटचे ऍव्हरेज एक सारखे समान निघतील. अच्छा, असं नाही की या प्लॉटवर भारी तो प्लॉट हलका असं हाईट पण मिळाली त्याला. हे पण खूप चांगलं आहे. वगैरे सर, तुम्हाला काय वाटतं की हरभऱ्याचं काय तुमचं मत काय आहे की आज रोजी काय वाटतं? तुम्ही पण हरभरे बघितले भरपूर. जबरदस्त फुटू आहे. आणि अगदी शेंड्या कुतूर घाटा लागल्या तर पाला दिसा नाही अख्खं घाटायचं सगळं. हा ना. 5,40,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे. फक्त वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन 20,000 ऍड केलं. 23,300 रुपये. या प्लॉटची कंडिशन नव्हती साहेब. अच्छा, हरभरा फक्त पेराने साहेब या हरभऱ्याची एकदम जिगर आहे. जो या प्लॉट बघायला येतो साहेब तो एकदम विचार करतोय की चला प्लॉटची काय तारीफ आहे. तो तारीफच्या म्हणजे अंतच करत नाही हरभरा. कारण मेलेला प्लॉट जिवंत केलंय साहेब. बरोबर. म्हणजे पेरलेल्यावर जिवंत केलेलं आहे. पाणी काढलं. मला स्टार्टिंगला 2 शॉक बसलेले आहेत. एक तर त्या माझ्या चुलत भावाने मला औषध रिटर्न केलं तर मोठा शॉक आला आणि मम्मी सोबतच त्याने परत केलं घरी येऊन. आणि कसं असतं शेवटी घरात मम्मी मेन आहे, आमच्या पप्पाजी नंतर मम्मी मेन आहे घरात. मम्मी सोबत त्याने औषध आल्यानंतर काय होतं, मम्मी काय रे बेटा तू काय उठाने करतो, काही घेणं नाही देणं नाही. त्यांना लोकांना पटत नाही, तू किती बोवा मार केलं, काय झालं तुझं सारखी. थोडं मम्मी माझ्याकडे रागवली, तो एक शॉक बसला. आणि हरभरा पेरल्यावरती देवाने पाऊस पडला, तो एक मोठा शॉक बसला. साहेब एवढा प्लॉट सेटिंग करणं सोपं नाही. पेरून प्लॉट सेट करणं याला काहीच कौतुक नाही आहे. पण मेलेला प्लॉटला सेटिंग करणं इसकी मोठी कौतुक आहे. आयसीयू मध्ये गेलेला प्लॉट सेट केलेला आहे. असं ना. आयसीयू मधनं गेलेला प्लॉटला आपण एवढी आलेली एवढ्या सेटिंग म्हणूनच वाटत नव्हती झाली बघा ना. सर मेयर सर आणि अनिल कुमार सर तुम्हाला सांगतो त्यावेळी जर तुम्ही पाऊसचा प्लॉट जर बघून गेले असते तुम्ही सुद्धा सांगितलं पाटील साहेब प्लॉट येणार नाही आणि त्या प्लॉटला आपण सेटिंग केलं ही मोठं कौतुक आहे. बाकी नाही साहेब त्या तो आवडत देणारच आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं थोडस आम्हाला परिचय सांगा. मनोहर लक्ष्मण धनगर, राहणार वनावत, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. तर आज आपण इथे या हरभऱ्याच्या प्लॉट मध्ये आहेत सर. बरोबर. तर आपण सुरुवातीपासून याला वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतलंय. बरोबर. तर साधारण आजची तारीख काय मला सांगा सर पहिले. आजची तारीख आहे साहेब 24/2/2024. बरोबर. या हरभऱ्याची लागवडची तारीख काय आहे? 15/11/2023. बर. तर याला आपण वापरा बाय ऑर्गॅनिकची टेक्नॉलॉजी आपण याला वापरली आहे. बरं, आता हे आपण इथे प्लॉट पर्यंत पोहोचू शकलो नव्हतो सर. तुम्हीच चोपड्याला आले होते मायामध्ये. बरोबर ना. आणि त्यावेळेस काही टेक्नॉलॉजी सांगितलं की आम्ही याला वापरायची आहे, तुम्ही द्या आम्हाला तिथेच, आम्ही नंतर बघू द्याच काय. बरोबर ना. तर हे वापरल्यानंतर तुम्हाला या प्लॉट मध्ये किंवा आतापर्यंतचा जो तुमचा अनुभव आहे बरोबर तर काय बदल वाटतायत? खूप अप्रतिम अनुभव. कसा रोवर आणि ग्रोथर या प्लॉटवरती 4 फवारण्या झालेल्या आहे. अच्छा, रोवरच्या 4 फवारण्या आणि ग्रोथरच्या 4 स्टेप बाय स्टेप. आलटून पालटून. बर. तर आपल्या प्लॉटवरती 4दा ग्रोथर आणि 4दा रोवर मारलेले. बरं. मग याचा काय तुम्हाला आता यावर्षी अनुभव असा येतोय सर? वेगळा अनुभव आहे का? पहिली गोष्ट हे. हो. पहिला सर्वात मेन म्हणजे वेगळा अनुभव आहे. सुरुवातीच्या अवस्थेपासून आपण त्याला मारतोय त्याच्यामुळे काय झालं, मला फुटे चांगले मिळाले. अच्छा, फुटे निघाले म्हणजे पूर्ण सेटिंग झाले. खरोखर लागले जास्त. बरोबर आहे ना. हो. तर हा तुमचा अनुभव आहे इथे. बरोबर आहे ना. तर फक्त फुटवे नाही आले साहेब. या औषधामुळे आलेले फुटे पूर्ण सेटिंग झाले. अच्छा, बरोबर. आणि त्या सेटिंगच्या वेळेस मला त्याला काय कायची गरज होती हे आपल्या औषधामध्ये आहे. त्याला लागणारे जे न्यूट्रिएंट्स लागणार होते सगळ्या गोष्टी येतात, सगळ्या गोष्टी मिळतात ते आपल्या प्रॉडक्ट मध्ये आहे. म्हणजे तुम्ही त्या बॉटलवर जे काही त्याचे हे दिलेले इन्स्ट्रक्शन त्याच्यावर तर ते वाचून तुम्ही विश्वास ठेवला त्याच्यावर की चला काय असेल ते. त्याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं की आपलं जे ग्रोथर होतं त्याच्यामध्ये खूप मोठे न्यूट्रिएंट्स आहेत. बरोबर. काही वेगळ्या गोष्टी आहेत अजून. बरोबर. की त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवून तुम्ही त्याच्यावर काम केलं आणि काम केल्यानंतर तो तुम्हाला अनुभव तिथे दिसतोय. पण आता ऍक्च्युअली आता काय झालं होतं की तुम्ही मला असं वाटतं कोणासाठी तरी औषधी आणली होती. म्हणजे गावात चुलत भाऊच आहे नात्याने त्याच्याकडे व्हेजिटेबल करतो तो. छोटीशी त्याच्याकडे 2-2.5 एकर. त्याच्याने मी म्हणजे भाजीपाला असतो निघाला एक असं अल्टर आहे त्याच्याकडे. त्यासाठी मी त्याला 4 लिटर ग्रोथ आणि 4 लिटर रोवर मागवलं होतं चोपड्यावर. मी तुमच्यापर्यंत आलो होतो
मग त्याने काय ते बॉटल उघडून पाहिली आणि तो म्हणतो की हे काय मसाल्यासारखं वास मारतंय आणि काय चित्र जळणे काय दिसत नाही याच्यात. तर म्हटलं ठीक आहे, तर त्याने माझ्याकडे वापस दिलं ते. अच्छा. मग काय येऊ काय माझं काम चालूच होतं. म्हटलं ठीक आहे, मला ते तू वापर नको वापर, मला टेक्नॉलॉजी वापरायची आहे. मी त्याचे अनालिसिस केलं याच्यात काय काय नाही आहे. मी वापरतो तर मला खूपच रिझल्ट आहे आणि तू येऊन बघतोय तो 10 लोकांना सोबत आणतोय माझ्या अच्छा, ते येतात बघायला. हो, माझ्या पश्चातीतून तो 4-4, 5-5 मोटरसायकल येतात ना. सर्वांनी प्रोग्राम झाला ना. तिकडे त्यांनी हे केलं ते म्हणजे बाजून टोटल आपलं हे किती हरभऱ्याचं क्षेत्र होतं सर? 15 एकर टेक्नॉलॉजी चालू आहे. तर म्हणजे आज तुम्ही नंतर माझ्याकडून ते मागवलं हो. की तुम्ही ज्यावेळेस पहिले अनुभव घेतला, ऍक्च्युअली त्यांची टेक्नॉलॉजी त्यांनी रिटर्न केली, तुम्ही वापरली. तुम्ही वापरल्यावर अनुभव घेतला आणि लगेच आपला जो लेट होता तिथे तुम्ही सगळ्या त्यात 10 एकरला तुम्ही पूर्ण 15 एकरला वापरलेलं आहे. आता 9 लिटर ग्रोथ आणि 9 लिटर रोवरून. बरोबर. आता दुसरी गोष्ट सर, की वातावरणाचं जर आपण थोडस हे केला, थोडस मागोवा घेतला, तर त्यावेळेस खूप पाऊस झाला होता. खूपच. बरोबर आहे ना? त्यावेळेस आपल्याकडची काय स्थिती होती हो पावसाची? आपल्याकडची स्थिती अशी साहेब, हा जो प्लॉट बघताय तुम्ही, ज्या प्लॉटवर आपण उभे, हा प्लॉट आहे आमचा एकरामध्ये म्हटलं तर 7 एकर आहे. कोणत्या म्हणजे बिघ्यामध्ये मला तर 9 बिघाच्या शेत, पूर्ण 9 बिघ्यामध्ये पाणी होतं. गुडघे एवढं पाणी होतं या प्लॉट. म्हणजे तुमचा एवढा हरभरा होता त्याच्यावरती पूर्ण 9 बिघ्यामध्ये पाणी होतं. म्हणजे माझंच शेत नाही, आजूबाजू पूर्ण शेत आमचं पाणी खाली. हे सगळं आजूबाजूचं परिसर पाण्याखाली होतं. कोणाला वाटत होतं रस्त्याने जाण्याने येणार आहे की या प्लॉटला जिवंत राहणार. अच्छा. कारण की पाण्यासाठी हरभरा सेन्सिटिव्ह क्रॉप आहे. पाण्याची दुश्मनी या हरभऱ्याला अतिरिक्त पाणी झालं का मरतोच. सर्वात मेजर काम आहे त्याचं असं ना. त्या याच्यातनं आपण प्लॉट सेट झालेला आहे. अच्छा, म्हणजे या गुडघावर पाणी तुम्ही काहीतरी म्हटलं होतं, जलपरी लावून पाणी बाहेर काढलं मी याच्यातलं. जलपरी तिथं त्या बघा तिकडे समोर डीपी दिसते. डीपी जो आम्ही खड्डा केलेला आहे तिथून सर्व पाणी तिथं टाकलं खड्ड्यामध्ये. सर्व तिथं येऊन जलपरीने पाणी बाहेर काढलं. प्लॉटात जसं वापस आला त्याच्यानंतर आपल्या रोवर करतो डायरेक्ट प्रोग्राम सुरू करून. अच्छा. त्याच्यानंतर प्लॉट इतका म्हणजे हे झाला, सुधार मिळाला, हळूहळू इतकी ग्रीनरी यायला लागली. टोटल प्लॉट गेलो होता. म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं सर, तर जास्त पाणी झालं तर हरभरा कुठे कुठे असे म्हणजे मर झाली असते. पण इथे जर तुम्ही बघितलं ना तर सलग लाईन तुम्हाला दिसणार. कुठे असं एक झाड असं एक झाड डॅमेज नाही, एक झाड बरोबर ना. शिवाय आज रोजी फक्त घाटेच दिसत आहे. बरं, आता काही क्षेत्रातलं तुम्ही हे पण काढला सर, हरभरा काढला. किती याच्यातला काढला तो 2 बिघातला काढला पलीकडे आहे तिकडे रस्त्याचा फर्स्ट प्लॉट 9 डिसेंबरचा प्लॉट असा ना झाला. त्याची हार्वेस्टिंग झाली. 2 बिघ्याचा होता तो. 2 बिघ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला काय एव्हरेज मिळालं सर हरभरा? सर तो 10 क्विंटल 12 किलो 30 गुंठ्यामध्ये. 30 गुंठ्यात 30 गुंठ्यात 10 क्विंटल 12 किलो एव्हरेज मिळाला तुम्हाला. बरोबर आहे ना. 2-4-5 किलो इकडे थोडं मनुष्य खाणं बी नाही त्या गोष्टी चालू ते वेगळं नाही. पण मग आता तर थोडक्यात आता आजूबाजूचे पण हरभरे आहेत, तर या हरभऱ्यांबद्दल तुम्हाला काय असं वाटतं? त्यांच्यापेक्षा आपला किती पटीने हरभराचा आहे, कितीही पटीने चांगला आहे. अच्छा. म्हणजे जेही आजूबाजूचे प्लॉट बाकीचे तुम्ही जे बघतायत आमचा जो प्लॉट आहे माझा एकरचाही प्लॉट आणि त्या दोघं प्लॉटवरती रस्त्याने शेती माझी. हा रस्ता थेट तुमच्या इकडं सुरत, शहादा, रानपूर इकडनं शॉर्टकट जो म्हणतो ना जाणारा रस्ता आहे. येणारे लोक सर्व बघत होते प्लॉटवर. अच्छा, प्लॉटवर. तर आता तुम्हाला सांगू का सर, म्हणजे एकंदरीत हे टेक्नॉलॉजीचा खूप मोठा तुम्हाला फायदा सांगतायत, बरोबर ना. आणि तुम्हाला आता याच्यामध्ये ऍव्हरेज मध्ये काय वाटतं की हा ऍव्हरेज कसा असणार आहे? नाही, ऍव्हरेज एक समान निघणार आहे. हा ना. टेक्नॉलॉजी लोक 1-2 एकरावर युज करतात. आम्ही काही न मागे पुढे न बघता आम्ही फक्त कंटेंट अनालिसिस केलं आणि एका वेळेस सर्व जो जितका माझा हरभरा पेरा केलेला आहे 15 एकर पुराच्या पुरावरती प्लॉट वरती आपण टेक्नॉलॉजी वापर केलेला आहे. प्लॉटचे ऍव्हरेज एक सारखे समान निघतील. अच्छा. असं नाही की या प्लॉटर भारी तो प्लॉट हलका असं काही. हाईट पण मिळाली त्याला, हे पण खूप चांगलं वगैरे. सर तुम्हाला काय वाटतं की हरभऱ्याचं काय तुमचं मत काय आहे की आज रोजी काय वाटतं? तुम्ही पण हरभरे बघितले भरपूर. जबरदस्त फुटू आहे आणि अगदी शेंड्या कुतूर घाटा लागल्यात आणि पाला दिसना अख्खं घाटायचं सगळं. हो ना. म्हणजे ऍक्च्युअली प्रत्येक पेऱ्यात मी आपलं बोलणं झालं सर ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस, म्हणजे याचं सेटिंग तुम्हाला असं मिळणार की प्रत्येक पेऱ्यात जे काही फुल निघालंय त्याचा प्रत्येक तुम्हाला तिथे काय असणार आहे. इथे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं सर, एक फांदी जरी तोडली ना तर तुम्हाला असं दिसणारच नाही की तो घाटा जो आहे तो तिथे ड्रॉपिंग झालाय बा असं. बरोबर आहे ना. नाही, प्रत्येक हिच्यातलं तुम्हाला तिथे काय मिळतंय, घाटाच दिसतोय तिथे. बरोबर आहे. आता सर तर थोडस आपण आता ही जी कन्सेप्ट आहे ना सर, ऍक्च्युली अनिल मेहर सरांचं आहे हे सगळं.
की आपण काय काम करतोय याचं थोडंसं मूल्यमापन झालं पाहिजे. बरोबर आहे ना. नुसतं तुम्हाला विकायचं असतं ना तर ते तिथेच दिलं होतं आणि तुमचा हरभरा पण चांगला आला असं तुम्ही म्हणताय, हे सोडून दिलं असतं आपण आधी. बरोबर आहे ना. पण आपण जे काम करतोय त्याचं मूल्यमापन तुम्ही काहीतरी एक प्रमाण तर ठरलं पाहिजे ना. खरंच काही आहे का हे, ते एक कन्सेप्ट अनिल मेहर सरांची आहे बरं का. आणि त्याच्यासाठीच आपण इथपर्यंत पोहोचलोय. ऍक्च्युअली आता ते राहतात करमण्याला, मी राहतो शिरूरला आणि तुम्ही आहे तिथे शहाद्यामध्ये, शिरपूरमध्ये. बरोबर ना. तर इतके लांबून आपण त्या गोष्टी सगळ्या मॅनेज करतोय कशासाठी की खरंच आपण काम करतोय ते योग्य दिशेने चाललंय का, योग्य दिशेने चाललंय, शेतकऱ्याला खरं भेटतोय. हा, तर सर एक मिनिट, सरांना आपण इथे मध्ये बोलावणार आहे थोडस. तर आता थोडक्यात अनिल मेहर सर यांचं काय मत आहे आणि त्यांना काय वाटतं ते त्यांचं थोडस आपण सरांचा परिचय आहे सर्वांना जवळपास. बरं का. तर सरांचं काय एक म्हणणं आहे ते आपण बघू इथे की काय नेमकं वाटतं सरांना आणि त्याच्यामध्ये अजून काय आपण सुधारणा करू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाटील साहेबांनी जे काही निर्णय घेतलाय, निर्णय खूप धाडसी आहे. आज आपण अनेक ठिकाणी जातो, शेतकऱ्यांचं थोडस आपण ऐकतो, ते आपलं ऐकतात शेतकरी, आपण मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतो. पण विषय असा होतो की 10 एकर 20 एकर 15 एकर असेल तर ती 2 एकराला पहिली टेक्नॉलॉजी वापरण्याचा निर्णय सरांनी धाडशी असा निर्णय घेतला. 15 एकर हरभरा आहे, पूर्ण 15 एकराला मार्गदर्शन सर्व याला. म्हणजे मला काय म्हणायचं सर, बघा एक बारीक जर अभ्यास केला, समजा तुम्ही 2 एकराला वापरली असते उदाहरणार्थ, आणि आज तुम्हाला तो अनुभव भेटला की तुम्ही 1 बिघा म्हणजे 30 गुंठ, तर 30 गुंठ्यामध्ये तुम्हाला 10 क्विंटल हरभरा निघालाय. बरोबर. ते काय तुम्ही 10-15 किलो जे काय असेल पण 10 क्विंटल पकडू. तर तिथं तुम्हाला तो हरभरा मिळालाय. जिथं न वापरला तिथं समजा मी म्हणतो 2 क्विंटलनी जरी कमतरता आली असती तरी तुम्हाला 15 एकरात 30 क्विंटल, असं एक आपण सहज जे गणित लावलं तर किती मोठा तोटा झाला असता तो. 30 क्विंटल म्हणजे 3 लाख रुपये. 3 लाख रुपये. आज तुम्ही मला काय म्हणायचंय, रोवर आणि ग्रोथर 1-1 लिटर जर घेतलं तर 2330 रुपये हा खर्च आहे. तर तुम्ही वापरले किती, रोवर 9 लिटर आणि ग्रोथर 9 लिटर. बरोबर. त्याचे पैसे किती होतात आनंद सर बघा. म्हणजे थोडक्यात 10 लिटर जर म्हटलं ना 23,300 रुपयाचं त्याच्यामध्ये म्हणजे जवळपास 20,000 मटेरियल आहे माझ्याकडे. तर मग मला काय म्हणायचंय, या 20,000मुळे जर 3 लाख रुपयाचा फायदा होतोय तर तो तोटा बी होता, वापरत नव्हते तुम्ही. म्हणजे तुम्ही धाडस केलं तरच धाडस म्हणजे पैसे असतात. एकदम बरोबर. विषय असा आहे की तुम्ही जो घेतलेला निर्णय आहे धाडसी, आणि त्याचं इथं फळ दिसतंय आपल्याला. आता सर जे सांगतात, अर्थ शब्दाशा अर्थ वेगळा असतो. सर म्हणतात घाटा किती लागलाय, घाटा हरभऱ्याच्या ह्याला घाटाच म्हणतात. यो घाटा किती लागलाय, हे घाटा नाही झालेला, हा घाटा किती लागलाय म्हणजे घाटा नाही होऊन दिला. घाटाचा शब्दाचे अर्थ वेगळा घेतला. ऍक्च्युअली याला घाटा शब्द नाही, याला घाटे शब्द आहे. घाटे शब्द आहे. आपण जर बघितलं सहजासहजी तर मी एकच हरभरा उपटते, एकच हरभरा आहे. ही मुळी, हे हरभरा, त्याला लागलेली घाटे बघा ना. घाटे जास्त लागलेत, घाटे जाऊन दिले नाही. बघा ना सर, त्याचे फुटवे बघा. सब फुटवे का नाही, फुटव्याला फुटवे आहे सर. बरं का. फुटव्याला फुटवे आणि त्याला काय झालं इथे प्रत्येकाला सेटिंग मिळालंय बघा. एक पण ड्रॉपिंग नाही, एक पण ड्रॉपिंग नाही. बरोबर आहे ना. आणि असे भरपूर फुटवे आहे. बघा ना. तुम्ही असं त्याला आपण काय केलं तर असं केलं, याला जर असं मोकळं केलं ना, ही भरपूर आहे. सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, मला काय म्हणायचे, तुम्ही घेतलेला निर्णय खूप छान आहे. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांसाठी हा घेतलेला एकदम खूप मोठा जो अनुभव आहे, तर चणा क्षेत्रातल्या हरभरा क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे म्हणजे तळमळीची एक भूमिका काय असेल की तुम्ही तर आतापर्यंत शेती करताच आहे, तुम्हाला त्यातलं ज्ञान कोणाला शिकवायची कोणी काय गरज नाही, प्रत्येक शेतकरी ज्ञानी आणि गुणी आहे. पण तुमच्या ज्ञानामध्ये हे ज्ञान फक्त ऍड केलेलं. बरोबर. टेक्नॉलॉजी तर झालेला जो फायदा आहे आणि प्लॉट आपल्याला पाठीमागे साक्षीदार आहे, तर तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांसाठी तुमची एक आपुलकीचा एक संदेश काय असेल? आपुलकीचा संदेश एकच आहे, आजपर्यंत जितकाही शेतकरी बांधवांनी हरभरा केलेला आहे, मी आमचा ऍव्हरेज बरोबर सांगतो 5 आणि 6 याच्यावरती पुढे कोणीच काढू शकत. एका बिघामध्ये 5 किंवा 6
बोरमध्ये एंड अतिशय चांगली टेक्नॉलॉजी वापरत 6 क्विंटल हम्म. आणि ताडको मार्केट केले तर 4-5 क्विंटल पर्यंत कोणाची चालू आहे आजपर्यंत. सरासरी मी मार्केट पाहतो. त्या दिवशी मी मार्केटला स्वतःच गेलो होतो हरभरा घेऊन. तर मी त्या दिवशी मार्केटमध्ये बघितलं कोणाचीच मजा नाही 5-6च्या वर. अच्छा. तर त्याच्यापेक्षा आपण ऍडिशनल 3च क्विंटल पकडतोय मी. बरोबर. हा. प्लॉट छान बसले. एखादा प्लॉट 19-20 असेल असं काही 19-20 माझा प्लॉट नाहीच आहे. हा. पण मी 3च क्विंटल पकडतोय. तर आज माझा 45 क्विंटल इतर शेतकऱ्यापेक्षा माझा बेनिफिट आहे. बरोबर. निवडणं फायदा. आज काय रेट आहे 45 क्विंटल? 9,000 रुपये चालू आहे प्रति क्विंटल. आता आता 88, 90, 85. अच्छा. भाव ठीक आहे. त्याने मी सरासरी सरांच्याच हिशोबात काढतोय महिने. सर म्हणते आता एका बिघामध्ये म्हणजे 30 गुंठ्यामध्ये 6 क्विंटल हायस्ट झाला. त्यांच्या आपल्या सातून साईड हो हो सर्व परिसर बोलू साहेब. आता आपला परिसर नाही बोललो मी. टोटल महाराष्ट्र बोललो रे. 2 बिघा जो हरभरा केलाय तर त्याच्यात त्यांना एका बिघ्याला अवरेज किती आले? 10 क्विंटल आले. म्हणजे एका बिघ्याला एक्स्ट्रा किती निघाले? 4 क्विंटल. सर मध्ये आपण सरसकट 3 तीनच क्विंटल पकडतोय. बरोबर आहे. मी म्हणतो 3 पकडू. आता सरांचं क्षेत्र किती आहे? 15 एकर. 15 एकर म्हणजे बिघ्याला आपण किती पकडलंय? 4 क्विंटल. तर बिघ्याला तर जास्त झालं आपलं एकराला. बिघ्यावरच पकडलं. बिघ्या गणित करू आपण. एका बिघ्याला 3च तुम्ही म्हणता 4 झालं एक्स्ट्रा. मग एका बिघाला 3.5 क्विंटल. 3.5 किती क्विंटल बिघा आहे आपला ह्यो? हा तो आहे ना. मग तुम्ही एकराच्या मी तुम्हाला काय बोललो 4 क्विंटल बोललो का नाही. मग सरासरी आपण 3 क्विंटल काढलं. मग 3.5 क्विंटल हिशोब येईल तो. चालेल, आपला 3च पकडू दे. 45 क्विंटल एक्सेस आला मग आपला. 45 गुणिले 85 करा. 45 गुणिले 85 करा. आपलं किती बिघा आहे आता? 15 एकर म्हणजे 15 एकर म्हणजे 9, 9, 18, 2, 20 बिघे. 20 बिघे. 20 गुणिले 3च क्विंटल पकडू बिघ्याला. तुम्ही किती पकडताय? तुमचं 6 कंटिन्यू तुम्ही काढता ते. बरोबर. अवरेज बरोबर. सरासरी बारी. बरोबर. तर तुम्हाला झालंय 10 क्विंटल. तर मी म्हणतो तुम्ही जर 3 पकडलं तर 20 बिघा आहे. म्हणजे किती झालं ते? 120 क्विंटल. नाही 60. नाही ना. हे 20 बिघे झालं साहेब. 20 बिघे 120 क्विंटल झालं ना. 60 क्विंटल झालं. 60 क्विंटल. 60 क्विंटल गुणवले 9,000. 5,40,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे. फक्त वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन 20,000 ऍड केलं. 23,300 रुपये. 300 रुपये. पण नाही साहेब माझं तेवढं मी गुंठ्यामध्ये एवढं औषध टाकून दिलेलं आहे. हा ना. मी 4दा फवारणीमध्ये आमचं सोडवलं एकदम टाईट होतं. राईट होता. तुम्ही मला 20 ml सांगितलं ना. कारण काय होतंय या प्लॉटची कंडिशन नव्हती साहेब. अच्छा. हरभरा फक्त पेराने साहेब या हरभऱ्याची एकदम जिगर आहे. जो या प्लॉट बघायला येतो साहेब तो एकदम विचार करतोय की चला प्लॉटची काय तारीफ आहे. तो तारीफच्या म्हणजे अंतच करत नाही हरभरा. कारण मेलेला प्लॉट जिवंत केलं साहेब. बरोबर. म्हणजे पेरलेल्यावर जिवंत केलेलं आहे. एवढं पाणी होतं. पाणी काढलं म्हणजे मला सरांची किती वेळा फोन आले साहेब मला औषध म्हणजे घेतलंय. स्टार्टिंगला 2 शॉक बसलेले. एक तर त्या माझ्या चुलत भावाने मला औषध रिटर्न केलं तो मोठा शॉक आला. आणि मम्मी सोबतच त्याने परत केलं घरी येऊन. आणि कसं असतं शेवटी घरात मम्मी मेन आहे. आमच्या पप्पाजी नंतर मम्मी मेन आहे घरात. मम्मी सोबत त्याने औषध आल्यानंतर काय होतं मम्मी काय रे बेटा तू काय उठाणे करतो. काही घेणं नाही देणं नाही. त्यांना लोकांना पटत नाही. तू किती बोवा मार केलं. काय झालं तुझं सार्थकी. थोडं मम्मी माझ्या जरा रागवली. तो एक शॉक बसला. आणि हरभरा पेरल्यावरती देवाने पाऊस पडला तो एक मोठा शॉक बसला. साहेब एवढा प्लॉट सेटिंग करणं सोपं नाही. पेरून प्लॉट सेट करणं याला काहीच कौतुक नाही आहे. पण मेलेल्या प्लॉटला सेटिंग करणं हीच काही मोठी कौतुक आहे. आयसीयू मध्ये गेलेला प्लॉटला सेट केलेला आहे. असं ना. आयसीयू मधनं गेलेला प्लॉटला आपण एवढी आलेली एवढ्या सेटिंग. म्हणूनच वाटत नव्हतं किती झाली बघा ना. सर मेयर सर आणि अनिल कुमार सर तुम्हाला सांगतो त्यावेळी जर तुम्ही पाऊसचा प्लॉट जर बघून गेले असते तुम्ही सुद्धा सांगितलं प्लॉट येणार नाही. आणि त्या प्लॉटला आपण सेटिंग केलं असतं. ही मोठं कौतुक आहे. बाकी नाही साहेब त्याला तो आवडत देणारच आहे. साहेब अक्षरशः गुडघ्यापासून एवढ्या अंतरावरती एवढे बुट आहे माझे आमचे माणसांना माहिती. हे इतके पाय साहेब या लेवलचे एवढा बेल्ट पूर्ण पाय खराब होऊन गेला. इतका खार एवढा खार होता. ओके. आता इथून दूर आहे इथं दूर आहे. ट्रॅक्टर पेरणी केलेली आहे. मग तुमच्या निर्णयाला मला काय म्हणायचे तुम्ही एकतर मेलेला जिवंत केलाय. हो. आणि एक्स्ट्रा काय झालंय की सरासरी हायस्ट शेतकरी 30 गुंठ्यामध्ये जर 6 क्विंटल काढून 4 तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात. सरासरी तुम्ही 3च पकडता इकडे. बरोबर. तेव्हा मी म्हणतो गुंठ्याला पकडा 3. तर आपलं 5 लाख रुपयाचं जर एक्स्ट्रा तुम्हाला उत्पादन मिळतंय 5,40,000. आणि वापरली खर्च किती केला आपण टेक्नॉलॉजीचा? 2330 रुपये ते आणि इतर म्हणजे टोटल खर्च किती आला? 23,000 आपल्या वापरा बायागोनीचा खर्च आहे आतापर्यंत 20,000 रुपये. बर. राहिले 20,000 9 सीटर घेतलं जे येते सर आपल्याला खोटं पालत नाही बरं का. माझ्या प्लॉट काहीच नाही जे येते आपल्याला लबाडी आणि छुपे कारभार चालतच नाही. बरोबर. 20,000ची टेक्नॉलॉजी झालेली आहे आपली. ते बाकीचं आहे. पण एक्स्ट्राचं तुमच्या शेड्यूल मध्ये आपण हे केलंय ऍड आणि त्याचा परिणाम असा दिसला की जवळपास आपलं उत्पन्न
बिग्याला 3 क्विंटलनं सरासरी कमीत कमी कमीत जास्त कमी मिळालं. बोललो तुम्हाला मी. आहे की नाही? कमीत कमी 3 क्विंटल वाढलेला आहे हा. आणि आजच्या बाजारभावाच्या हिशोबानुसार आपल्याला 5 लाख रुपये नेट बेनिफिट आहे. बरोबर आहे. नेट बेनिफिट तुम्ही बाजारात गेले सर हं. तर त्या बाजारात तुम्ही रेट सांगितले मला की 8,000 8,500 पासून हो. पुढे आहे. हं. बरं तुम्हाला ऍक्च्युअली इतरांच्या तुलनेत तिथे पण आपल्याला काही फायदा दिसतो तिथंही फायदा असा झाला हा. ज्या व्यापाऱ्याकडे आपण माल दिलेला आहे हा. तुम्ही आता शादाला एक्झिबिशन मध्ये आहेत तुम्ही हा. प्रदर्शनमध्ये बरोबर त्याला लागून गुजरात बॉर्डर्स आहे हा. त्याला लागूनच हा. तुम्ही ज्या एरियामध्ये आहे. हा. त्या व्यापाऱ्याने आपला हरभरा घेतलेला आहे. अच्छा बरोबर त्याने तो सुका हरभरा खाल्ला साहेब हा. एवढे दाणे घेऊन हा. 180 दाणे हा. त्याला ते वेगळंच काहीतरी दिसलं फेल झालं मला त्याला. आमचं हा. ट्रॅक्टर त्याने त्या मार्केटमध्ये हा. 82 पासून तर 89 पर्यंत हरभरा गेलाय त्या दिवशी सौदे अच्छा. मार्केटमध्ये मार्केटमध्ये हा त्याने आपले उच्च भाव दिले साहेब तुम्हाला काय 600 रुपये अडीच उच्च भाव दिले त्यांनी अच्छा म्हणजे तुम्हाला क्विंटल मागे 600 600 रुपये पण रुपये जास्त जास्त दिले. त्याने उच्च भाव दिला आणि त्याला हे भी सांगितलं त्यांनी हा. कि साहब जब तुम्हारा प्लॉट निकलेगा अभी हार्वेस्टिंग म्हणजे अभी काढ़ हा. हमारे को फोन करने का हम सब लेके जाएंगे इन लोगों से तुम्हारे को 500-600 रुपये हम एक्स्ट्रा काय के लिए दे रहा है आपने हर में गोडवा आहे गोड अच्छा. होता साहेब हा. गोड आहे याला हा गोड गोडल्यावर हरभरा गोड असतो हा. वाढल्यावर हरभरा गोड नाही राहत गोड नाही राहत. त्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही सुक्का हरभरा सुद्धा गोड आहे तुम्हाला हा. तो ये हमारे को जो है ना ये जैसे वटाणा सुन साहेब हिरवा हा, वटाणा हा. जसं तुम्ही पालक पनीर मध्ये युज हा. करतात तसा इकडे साहेब गुजरात बॉर्डर राजस्थान कोटाकडे ना साहेब याला फक्त 1-2 तास पाणी टाकतात ते लोक हा भिजवतात हा. भिजवतात आणि तो पनीर मध्ये मिक्स करतात साहेब असं. तर त्याची टेस्ट त्यांनी वेगळी सांगितली हा, हा. म्हणजे थोडक्यात हा जे आपण ऑर्गेनिक जे करतोय थोडक्यात तर याचा फायदा काय झाला तुम्हाला की रेट मध्ये सुद्धा 2 रुपये रेट जास्त मध्ये पण मिळाले. 2 रुपये मिळाले आणि आवर्जून व्यापारी माझ्याकडे येऊन गेला येऊन गेले बरोबर आहे आणि जो साधा बाधा व्यापारी नाही आला माझ्याकडे म्हणजे खूप मोठा लेवलचा व्यापारी आहे. हा. त्याला माझा ट्रॅक्टर चॉईस आला म्हणे त्याने काहीतरी बघितलं बरोबर आहे ना बारीक अभ्यास केल्यावर हं. तुमचा 2 बिघ्यामध्ये म्हणजे थोडक्यात 1.5 एकरामध्ये 20 क्विंटल हरभरा झाला. हो. बरोबर आहे हं. तर आता तुम्हाला 600 रुपये क्विंटलला एक्स्ट्रा रेट मिळाला हो. म्हणजे किती हजाराचा 12,000 रुपये झाले 12 रुपये झाले माझे फक्त 2च बिघ्यामध्ये 2च बिघ्या आणि त्या 2 बिघ्याला औषध किती गेला असं जाऊन जाऊन नाही एक्स्ट्रा रेट मध्येच मी म्हणतो तुमचं अजून लय झालं अजून 2 बिघ्यामध्ये तर 12 आणि 12 24 तुमचं टेक्नॉलॉजीचा खर्च निघाला की हो. हो बारीक अभ्यास केला ती तुम्हाला अवरेज जास्त मिळेल तो पार्टी वेगळा तो part आम्ही घेत नाही साहेब. मोठ्या प्लॉटच्या शिवाय आम्ही तो प्लॉट घेतो नाही आमचा जो खर्च असतो का नाही आम्ही एकदम ढोबळ माने खर्च करतो साहेब बरोबर बरोबर या प्लॉटवर ते तसं केलं कॅल्क्युलेशन तर त्या खर्चापेक्षा 2330 रुपये आपला खर्च आहे ना तुम्ही सगळ्या एकरामध्ये ही टेक्नॉलॉजी दिलेली 2330 रुपयाची हा. एकराच्या आतच आणि युज केलेला आहे शेतकरी फक्त 3 ते 4 पंप मारतात हा. एकरामध्ये बरोबर आणि माझं ठरवलं होतं हा. 8-9 पंप खाली झालेच पाहिजे बरोबर म्हणजे त्याला जमिनीत भिजवायचंय पण गेलं त्याला. पाहिजे हा? जमिनीत पण गेलं पाहिजे ते जमिनीत पण गेलं पाहिजे हा. साहेब ऑर्गॅनिकचं तेच काम आहे साहेब हा. ऑर्गॅनिकचं जमिनीत पण आणि वरून पण वरतून पण. एकूण झालं. दोघी गुण. म्हणून तुम्हाला सांगतो मी यावेळेस आता पुढच्या वेळेस आता हरभरा आपण फ्लडने केलेला आहे साहेब. हम्म, हम्म. आणि साहेब अजून सर्वात मेन हा. याला मेलेला जिवंत केलेलं आहे हा आणि याला दुबार पाणी दिलेलं नाही आहे अच्छा. त्याच पाण्यावरती प्लॉट आहे म्हणजे पाणी सुद्धा नंतर पाणी दिलं. सुद्धा दिलेलं नाही आहे त्याच पाण्यावरती प्लॉट त्या आहे ओलीवरच आलाय त्या ओलीवर हा प्लॉट आहे अच्छा. एक दुसरी गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे बरोबर आहे, बरोबर आहे. हा. पुढच्या वर्षी आता हा प्लॉट आपण ड्रीपवर करणार हा. आहे ड्रीपवरती जर आपला वापरा बाय ऑर्गॅनिकचं ग्रोथ आणि रोवर दिलं हा. गेलं तर याच्यापेक्षा 50 पटीने प्लॉट संधी दिसेल तुम्हाला 5 फुटाचं डिस्टर्ब पॅक करून दाखव हो का? हो असं इतके आता- फुटे इतके हे दाखव थोडस काय शिकायला भेटलं मला थोडस जी 41 क्विंटल मी बियाणं हा. पेरलं ते मला 30-32 किलो मध्ये पेरायचं अच्छा म्हणजे बियाणं आता एक कमी असं करा. हो calculation. तो खर्च परत कमी करायचा बियाणं कमी होईल हा. आणि उत्पादन वाढेल मग त्याच्यानं काय होईल आपल्या रोवर मध्ये काय आहे, भूक वाढवतं आणि फुटे चांगले निघतात जे फुटवे आले ते ग्रोथ पुढे सेटिंग करून टाक बघा. आहे की नाही म्हणजे अभ्यास आहे ना हा हा पूर्ण झालाय नाही ते प्रगतशील शेतकरी आहेत कारण तुमचं टोटल क्षेत्र किती आहे सर हे माझ्याकडून 28 एकर साहेब 28 एकर आहे म्हणजे ऍक्च्युअली ते प्रगतशील शेतकरी आहेत आणि ते अभ्यास करूनच करतात सगळं विषय असा आहे सर जे बोलतात ते बरोबर आहे ह्या वापरा बायो ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजीला प्रगतशील शेतकरी हुशार शेतकरी अनुभवी शेतकरी आणि तरकारी मधले किंवा जे काय फळबागातले हम्म. हे शेतकरी शू करायला लागले हे असं दिसतंय आता सध्या हो. चित्र ते आहे सध्या नाही साहेब त्याची गरज आहे नाही त्याची गरज आहे त्याला सहजासहजी शू करणारा शेतकरी ना तो अनुभवी शेतकरी अभ्यासू शेतकरी आणि मोठा शेतकरी शू करतो बरोबर सहजासहजी सहज बाकी काय होतंय मग असं होईल का तसं होईल का मग पिकनिक गेले पैसे दिले शंका. चालेल का शंका मग तुमचं खरं आहे का खोटं आहे का तुम्ही जर एवढा रिझल्ट आहे म्हणता तर मग
तुम्ही आमच्या इथे येऊन तुमच्या समोर औषध सोडतो, तुम्ही पैशाला थांबता का? आता आम्ही पगारी सर काय केलं पाहिजे इथं? नाही पण नाही, मी शब्दाचा साहेब, उपयोग अजून काय केला सांगतो आहे का? तुम्हाला मी सर्वात इम्पॉर्टंट काय सांगतो. तुम्ही फक्त निमित्त कारण आहे बस, बरोबर लाखात हे महत्वाचं. आपल्याला कुठलंही साहेब. तुम्ही फक्त निमित्त कारण आहे. बरोबर आहे. माझा टोटल शेतामध्ये 5 लाख रुपये बेनिफिट झाला. आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे चहा पण पिला नाही. नाही, नाही. अख्खे पैसे माझे. हो. तुम्ही माझ्याकडे चहा सुद्धा पिलेला नाही. बरोबर. हे पहिली गोष्ट, तुम्ही निमित्त कारण आहे. टेक्नॉलॉजीचा वापर समोरचे तुम्ही पुण्यावर नाही, एक अधिकारी कुठनं गाव सर आपलं करमाळवर नाही, आणि तुमची माझी 438 किलोमीटरवर भेट होऊ नये, हे योगायोगाच आहे. बरोबर. हे सध्याची गोष्ट प्रत्येक व्यक्तीला भेटत नाही. नाही, पण ह्याला सगळ्यात महत्वाचं तुमचं धाडच आहे. तुम्ही अगदी काही काव्याना सर्च केलं, तुम्हाला पाहायला मिळालं, आनंद सर जुनेच कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि विश्वास ठेवला सगळ्यात महत्त्वाचं. साहेब विश्वासाचं काम चालू आहे. विश्वासच ठेवला नसता बस आनंद सरांना तुम्हाला 5 लाख रुपये कमवून द्यायची, पण तुम्ही शंका घेतली. शंका ही सगळ्याची साडेसाती. बरोबर. सगळ्याची मागे लागलेली शंका काय? साडेसाती. अजून आपल्या याच्यात एकही गाठा पोहोचत नाही आहे. म्हणजे त्या रोर ग्रोथर मध्ये काय झालं, इतकी इम्युनिटी पॉवर होती, प्रतिकार शक्ती, ते दुसऱ्या आईला म्हणा किंवा मावा, तुतुळा, थ्रिप्स, हे जे काय रस शोषण केले यांनी इंटरेस्ट करू दिली. म्हणजे ते रोवर म्हणजे हा तुमचा त्याला इंटरेस्ट करू दिली. जो बी गाठा झाडाला लागला आहे बरं का, तुम्ही कंपनीचे आहे, तुम्ही तर सांगणार की इतका प्लॉट मी सांगतो तुम्हाला की माझा एका प्लॉट गाठ्यामध्ये अंतर नाही आहे. इथं गॅप पडला, इथं फवारणी झालेली म्हणून पोचट पडला, इथं फवारणी झाली म्हणून ड्रॉपिंग झाला. एकही फुल ड्रॉपिंग कुठलंही झाड उठा मध्ये पानावर कुठेही घ्या, एक सारखी तुम्हाला लेवल सारखी आहे, लेवलची संख्या. आणि आतापर्यंत लोक 2 एकर 3 एकर टेक्नॉलॉजी करतात. मी एका टायमाला 15 एकर टेक्नॉलॉजी केलेली. 15 एकर प्लॉट एक्सलंट आहे. एक्सलंट आहे. एक 15 एकर प्लॉट एक्सलंट आहे. कमवून देऊ शकतो, हे खरं वाटलं नाही. 15 एकर बरोबर आहे. एक्सलंट प्लॉट आहे. एक्स्ट्रा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते पण वापरा बाय ऑर्गॅनिक. तुमचं उत्पादन सोडून एक्स्ट्रा. आणि हे अजून 600 रुपये रेट एक्स्ट्रा मिळाला, तो तर ह्यात पकडलाच नाही. मग तेच म्हणजे ऍक्च्युअली खऱ्या तुम्ही प्रामाणिकपणे याला सगळं. आणि एक महत्वाचं बरं का सर, मी सांगतो तुम्हाला अजून की हे तर सर्व तुम्ही केलं, पण हे प्रामाणिकपणे इथे मांडलं पण, याला पण खूप मोठं मन लागतं. मला चालत नाही, मत नाही. माझ्याकडे भरपूर लेवलचे लोक येऊन गेले आणि त्यानुसार सर्वात मोठा बेनिफिट सांगतो तुम्हाला. जो आज आमचा कापूस शेतकऱ्याकडे 7,500 खरेदी चालू आहे, ते म्हणतात साहेब कसरातवाले एपी मध्ये कसरत गाव आहे साहेब, खरगुंद 10,500 लेवाले साहेब ते आमच्याकडे. हो, अशा टेक्नॉलॉजी जर तुम्ही युज केली ऑर्गॅनिकची तर तुम्हाला 3,000 प्रति क्विंटल एक्सेसने घेऊन जाऊ बघा. आणि 10% बोनस वेगळा. ऑर्गॅनिकचे महत्व आणि 10% बोनस वेगळा, तो वेगळा. हो, तो कॉमन बोनस सर्वांसाठी. पण 3 वर्षानंतर तुम्ही सर्टिफाईड होणार त्याला. ऑर्गॅनिक सर्टिफाईड तुम्हाला मिळणार. कंटेनची टेक्नॉलॉजी जर तुम्हाला भेटली, हो, तर उत्पादन तर वाढतं, वेगळा आहे, पण भाव एक्सेस मिळतात. भाव जास्त. भाव एक्सेस. आता एक अनुभव सर, आता हे जे 34 कंटेन आहे आज रोजी मार्केटमध्ये, आता तुम्ही एवढी मोठं क्षेत्र सांभाळता, तुम्हाला प्रत्येक कंपनीचं प्रॉडक्ट सगळं माहिती, तो विषय नाही. पण आजपर्यंत तुम्हाला असलं 2च आपले जे आहेत रोवर आणि ग्रोथर मध्ये एवढ्या प्रकारचे कंटेंट असं मार्केटला कुठे उपलब्ध नाही साहेब. हा साहेब, तो सर्वात महत्वाचा आणि व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे साहेब तो. तर आतापर्यंत मार्केटमध्ये एकाच प्रकारचं औषध कोणत्याही पिकावर मारलं जात नाही. एक पहिला सर्वात मोठा बेनिफिट. दुकानदार कंपनी एका औषधामध्ये 3-4 प्रकारचे औषध एका पंपामध्ये टाकायलाच लावतो, तरच त्याला रिझल्ट मिळणार आहे. आपल्या औषधाची खासियत अशी आहे, 1 मॅन शो रोवर, 1 मॅन शो ग्रोथर. म्हणजे आपण काय करतो, आपल्या टेक्नॉलॉजीत दुसरं कोणतं मिक्स करू देत नाही. आता बाजूलाच माझा भावाचं शेत आहे, बाजूला पलीकडे तुम्हाला दाखवत होतो ग्रीनरी प्लॉट. त्या माणसांनी आता मागच्या तुम्हाला बोलणं झालं साहेब माझं, तो मॅक्रो आणि मायक्रो म्हणजे एनपीके, सेकंडरी आणि प्रायमरी, इतके 6 प्रकारचे एका पंपात औषध टाकून मारले साहेब, तरी त्याचे रिझल्ट आपल्यापेक्षा कितीही पटीने कमी आहे. अच्छा, म्हणजे आता फक्त ग्रोथर मारलेला आहे. बरोबर आहे. इथे काय झालं, हे सगळे जे घटक होते हे सगळे आपल्याला काय करावं लागेल, आणि आपल्या वापरा बाय ऑर्गॅनिक मध्ये हे सगळं तुम्हाला काय नाही, रोवर घेतलं आपलं, डायरेक्ट टाकलं पंपाला, काय असेल प्रमाण 2 ml 1.5 ml काय असेल, धरलं मारून दिलं, संपला विषय. ग्रोथर घेतलं त्याच प्रमाणामध्ये घेऊन
त्याची फवारणी आणि करू साहेब, नका, म्हणजे excess पण बाकी मारलेलं काही नाही. सर्व आहे की त्याच्यामध्ये बरोबर, आमचं 25 ml गेलं आतापर्यंत हा. आणि ग्रोथ 30 ml गेलं. 30 ml. हो 30-35 बरोबर. का केलं साहेब, कारण हा. की हा प्लॉट पूर्ण पाण्याखाली होता, हा, हा. पूर्ण ओली चिंब जमीन होती खाली, बरोबर. बुरशी आणि म्हणजे नारळाचा. एक थोडक्यात तुम्ही काय केलं, ऍक्च्युअली तुम्ही अभ्यासानच करतात, म्हणजे त्या गरजेचं बघून त्याचं प्रमाण हो. तुमच्या हो. पद्धतीने गरजा बघून, तुम्ही गरजा बघून. मॅनेज केलं ते, हो, बरोबर आहे ना, हो, गरजेनुसार. हो. की खरंच बुवा इथे खूप हे आहे, तर याला आपण एक 5 ml हो, एक्स्ट्रा तुमचं सुरुवातीला काय हे म्हणजे कंपनीचं शेड्यूल की सुरुवातीला तुमचं रोड दिलं गेलं पाहिजे आणि 2 नंबर तुमचं ग्रोथ दिलं गेलं. हो, तर आम्ही काय केलं, सुरुवातीला प्लॉट खूप पाण्याखाली होता, हा. मग त्याला रोवर न करता मी ग्रोथर केलं, ग्रोथर दिलं. की त्याची जी येलोइश पण आलेला होता त्याला, हा. जो बरणार होता हा, तो, हा. त्याच्याला मला काळोखी आणायची होती. काळोखी उलटा कार्यक्रम. उलटा मग थोडा उलटा केला, पहिलंच फक्त पहिलंच फवारणी, हा, हा. की त्याला तो वेलो म्हणजे त्याला काढून घेतला, काढून घेतला. त्याला स्टेपल केला, हा, हा. पिवळा पडून स्टेपल केला आणि मग आपला प्रोग्राम रोवर ग्रोथर असं अल्टर चालूच ठेवलं. बरोबर, हा. म्हणजे एकंदरीत बरोबर हाय की नाही, कार्यक्रम म्हणजे एकंदरीत हे टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही खूपच समाधानी खूपच आनंदी आणि खुश आहात. हाय की नाही म्हणजे मीच नाही एकटा, आमचा पूर्ण हा. परिवार खुश आहे. पूर्ण. हा. तुमच्या आईंचं काय मत आहे? आईंचा एकच नंबर मत आहे ना. अच्छा, हम्म. तर काय वाटतं सर आता तुम्ही? नाही एकदम छान. जसं हे आपल्याला ह्या स्टोऱ्या मार्केटमध्ये द्यायच्या ना व्हिडिओच्या स्वरूपातून. आता सरांच्या बाबतीत पहिलं सरांनी सांगितलं की त्यांच्या बंधूंना दिलं, बंधूंनी त्यांना माघारी द्यायचं तर द्यायला औषध, पण ते टेक्नॉलॉजी दिली कोणाकडे, आईंकडे. आणि आईंनी काय सांगितलं की कुणाचं काही मार्केट मधलं आणतोय रिकामा उद्योग. आणि देतोय मार्केट म्हणजे गावात, हा. नाव कायला घालवतोय हा. आणि त्याचा रिझल्ट आहे का नाही तुला माहित नाही, काय हा. नाही, न चेक करता असं का करता. हा. म्हणून पाटील साहेबांना आई वरडल्या बरोबर. सरांच्या, हा. मग ती पण त्यांना ही वापरायच्या अगोदर तो कार्यक्रम झाला, हा, म्हणजे त्यांना हो. इथं वापरावं का तो नाही? एक शॉक बसला त्यांना. हा, सरांनी सांगितलं तो शॉक बसला. आणि तो शॉक बसलेला असताना तुमच्यावरती एवढा विश्वास सरांचा हा. की ह्यो प्लॉट मध्ये पाणी आणि हा प्लॉट येईन का नाही गाव सांगताय, हम्म. ती सक्सेस करून दावलं सरांनी रोहर आणि गोरथर. म्हणजे बरोबर. धाडस आणि निर्णय तोच माणूस मोठा होऊ शकतो. तो नव्हता. की सरांनी आज सक्सेस करून दावलं सक्सेस करून आणि दाखवलं. तुम्हाला सलाम आहे तुमच्या सक्सेसला, कारण बिलकुल. तुमच्या धाडसावरच सगळे. तुमचा निर्णय तिथे जे आहे ना, तुमचा तो निर्णय योग्य. असा हा. फेल झाला असता. नाही. आता आई बी बडबड करते, भाऊ तर मग तू काय आणलंय कळ पाणी आमचं साहेब आले नाही ना, कळालंच ना. माझा ते काय होणार आहे? 20 दिवस प्लॉट मध्ये झाला नाही, माझी आई बी भाऊ बी आलाच नाही. काहीतरी पुण्यावर औषध मागवलं, काय आहे त्याच्यातली काहीतरी बरोबर. हे नाही, काय आपल्या परिसरामध्ये कोणी आजूबाजूच्या काका बाबांनी म्हणा किंवा गावातल्या कोणी लोकांनी वापरलेलं नाही. माहित पण नाही. डायरेक्ट काजू एवढं म्हणजे बोरसा ठेवला, डायरेक्ट एवढं का आणलं. हा, पण साहेब त्याच्यातले कंटेंट त्यांचं सर्व अभ्यास स्वतः मीच केला. हा, म्हटलं घरात आईला सांगितलं, हा, हा. आई विचारा देईन, बरोबर. भावाला सांगितलं तो विचारा देईन, आई बी असेल काय भानगडे सीवडे काय भानगडे विटॅमिन बाई त्यांच्या डोक्याच्या वरचं काम आहे. बरोबर. म्हणून काही न करता स्वतः निर्णय घेऊन स्वतः मला माहिती हा. हे औषध मारून माझं पीक काय घेणार आहे हे मला स्वतःला समजलं आणि आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर केला. तुम्हाला एक अजून यायचं ते. ठीक आहे ना, हो. तर तुम्ही जी माहिती दिली सर, वेळ काढून तळमळी. तळमळीने आणि अभ्यासपूर्वक बरं का, प्लॉटवरती उभा राहू प्लॉटवरती, आपण तर- कुठे उभा राहिलो. त्याबद्दल आम्ही सर्व तुमचे मनापासून आभार मानतो सर. Thank you, sir. धन्यवाद.